रील स्टार धनंजय पवार आपल्या सोबत आहेत। धनंजय पवारजी, खरं तर थोड्या वेळापूर्वी शरद पवारांची तुम्ही भेट घेतली, भेटीमागे चर्चा काय झाली? खरं तर तुम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहे अशा चर्चा ज्या आहेत गेल्या काही दिवसांपासून उठत होत्या। आता पवारांची भेट घेतली, पवारांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? चर्चा म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मतदारसंघातून मी इच्छुक आहे, पण पवारसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आणि पवारसाहेबांबरोबर त्या गोष्टीची चर्चा करायसाठीच मी आज इथं आलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची सगळी दिशा आम्ही ठरवणार आहे। आणि पवारसाहेबांचा खूप चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद होता आणि त्यांच्या शब्दाबाहेर काय आम्ही जाणार नाही, त्यामुळं पवारसाहेब जे काय असेल ते निर्णय घेतील आणि पुढची चर्चा आम्ही सगळी करून घेऊ। मतदारसंघामध्ये कसं आहे, आमच्यासारखा नवीन युवक आणि सगळ्या लोकांमध्ये मिसळणारा माणूस उमेदवार म्हणून निश्चितच चालू शकतोय। लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा फार चांगल्या आहेत, कमेंटमध्ये सुद्धा प्रतिक्रिया फार चांगल्या पद्धतीच्या आहेत, त्यामुळे नक्कीच ह्यावेळी काहीतरी वेगळा इतिहास घडू शकतो आमच्या मतदारसंघामध्ये। खरं तर धैर्यशील माने त्या मतदारसंघाचे आता विद्यमान खासदार आहे। गेल्या 2 टर्मपासून ते शिवसेनेचं काम पाहतात आणि शिवसेनेचे खासदार म्हणून येतात आहे। आता ते शिंदे गटात गेलेत आणि तिथे देखील राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने आणि त्यानंतर अजून एक उमेदवार, अशी तिरंगी चौरंगी लढत होणार आहे। तुम्हाला विश्वास आहे की लोक तुमच्याकडे कौल देतील वगैरे, तुमच्या बाजूने उभे राहतील? 100% कॉन्फिडन्स आहे, 100% कॉन्फिडन्स आहे या गोष्टीचा, कारण लोकांच्या मनामध्ये घर करायचा प्रयत्न आपण केला आहे आणि चांगल्या दृष्टिकोनातून केला आहे। कोणतंही वाईट काम आपल्या हातून आज ताकद घडलेलं नाही आहे आणि ह्याच्या पुढेही घडणार नाही आणि लोक माझ्यासारखा एका नवीन उमेदवाराला नक्कीच संधी देतील आणि जो उमेदवार लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतोय तो त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंद देऊ शकतो, एवढं निश्चित आहे। परंतु तुम्ही स्वतःला तरुण म्हणतायत, तुम्ही तरुण आहात, दुसरीकडे तुमच्या विरोधात जर लढायला बघितलं तर तिथे देखील धैर्यशील माने हे तरुण आहेत, तेही स्वतःचं विजन मांडतात, त्यांचं वक्तृत्व आहे। ह्याला कसं टफ फाईट देणार? कारण की जर समीकरणं जुळायला लागली तर तरुण आहेत, तडफदार आहेत आणि फार मोठ्या माझ्यासमोर लढाया असणार आहेत। म्हणजे त्यांच्यासमोर मी आज काही जरी नसलो तरी जनतेच्या मनामध्ये माझ्याबद्दल थोडीशी कुतूहलता आहे आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता नक्कीच आपण या गोष्टीवर खरं उतरू। फार चांगल्या पद्धतीची लढत होईल आणि मैत्रीपूर्ण लढत होईल। राजू शेट्टी देखील त्या मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे। राजू शेट्टींचं पण नाव जे आहे ते महाविकास आघाडीमधनं चर्चेत आहे आणि ते देखील महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे, कारण की तेही खासदार होते त्या मतदारसंघाचे, शेतकरी नेते आहेत। ऊसाच्या दरासाठी FRP साठी त्यांनी फार मोठं संघर्ष केलेला आहे, त्यांची पदयात्रासुद्धा निघालेली होती। अशातच तुम्ही एकीकडे तरुणांना साथ घालणार तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कसं काय? म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसाचा FRPचा दरभाव असेल, नापिकी असेल, कर्जबाजारी असेल, ह्या सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या ठरतात त्यांना कसा हात घाल? कसं आता आघाडीनं जर समजा शेट्टी साहेबांना जर इथनं उमेदवारी दिली तर आपलं तिथं सगळंच अस्तित्व संपुष्टात येऊ शकते, पण जिथपर्यंत माझा अभ्यास आहे तिथपर्यंत मला संधी नक्की मिळेल एवढंच सांगतो आणि राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या 5 वर्षात बोलण्यापेक्षा केल्याला जास्त चांगलं होईल। मग तुम्ही सज्ज आहात का खरं तर निवडणुकीकरता? कारण की आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात, महाविकास आघाडीची जागा वाटपाची घोडं जी आहेत ते अजून देखील अडकलेले आहे। काही मतदारसंघांवरती तिन्ही पक्षांमधल्या अनेक पक्षांचे दावे आहेत। अशातच तुम्ही भेट घेतली आहे, पवारसाहेब सकारात्मक आहेत का या सगळ्या गोष्टी? 100% सकारात्मक आहेत, फक्त जागा ठाकरे साहेबांच्याकडे असल्यामुळं आमच्यासारखा नवीन उमेदवार त्या पक्षाला नक्कीच आवडेल आणि लोकांमध्ये आम्ही इतकं मिक्स झालेलो आहे की लोक खरोखर त्याचा पुरेपूर म्हणजे त्या संधीचा लोक मला फायदा घेऊ देतील एवढी मला 100% गॅरंटी आहे। मग ठाकरेंची भेट घेणार आहात का तुम्ही येत्या काळात? हे आता निघालोच, कारण तुम्हीच आत्ता सांगितलं आहे की वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे आता निघालोच। पुढची चर्चा आपण परत मला वाटते थोड्या वेळानं कदाचित भेटेन किंवा दुसऱ्या न्यूज चॅनलला भेटेन, पण नक्कीच होईल। उद्धव ठाकरेंशी काही फोनवरती चर्चा, तिथे जाऊन भेट? सगळंच सांगितलं तर मग तिथं काय बोलू? खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। हे होते धनंजय पवार, जे रील स्टार आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि ते इथून उद्धव ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत, कारण की हातकणंगले हा मतदारसंघ जो आहे तो ठाकरेंच्या वाट्याला जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी तिथे शिवसेनेचा उमेदवार असणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंची पण भेट घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सकारात्मक चर्चा शरद पवारांची या मतदारसंघाच्या संदर्भात झाली आणि तरुणांना संधी दिली पाहिजे असं जे मत आहे धनंजय पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिवगणसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.